आपले कार्यकर्ते वाचवताना आपला आर्थिक अभियानाचा सुधारणा असं पण सुधारणा काय होतं आणि आपली पण काय होतं आता कमिटीला माहिती असेल ना कमिटीने काय कमेंट केली असेल काय उदाहरण बिल्डिंगमध्ये बाहेर द्यायचं या सगळ्या गोष्टी रिपोर्ट पाठवण्याचा मंत्रालय आहे त्याला माहिती आहे रिपोर्ट पक्षाचे मुंबईच्या आठवते बीबी आयकर होते आणि बीबी आयकर साहेबांनी मुकुंदनगर 12वी माधुनगरच्या नगरपालिका माजी नगरचं तुम्हाला गायकवाडचे आहेत बीबी आयच्या नगरसेवक होते काही झोपडपट्टी वाचवलेली आहे म्हणजे हा जो चांगला जो प्रकार आहे झोपडपट्टी काम करायचा रिपोर्ट पंचायतच्या माध्यमातून या 35-40 वर्षाचे आपण चांगल्या पद्धतीने काम करतो एकीकृत पक्षामध्ये 22 दलितांचा बरकार झालं आणि आयटी झालं आणि आयटीमध्ये आपण काय मिळवलं हा पण एक गोड बंगाल आहे तर या झोपडपट्टीच्या विषयामध्ये जर आपण विचार केला आणि आपला रेग्युलर पक्ष आता आठवलेला पण एवढा स्ट्रॉंग करत असताना आता व्हॉट्सअपवर रिलीज झालेला आहे आणि व्हॉट्सअपवर असतो चर्चेमध्ये काय नसतो आणि व्हॉट्सअपवर चर्चा करत असतो जे रेग्युलर पक्षाच्या नेत्याच्या विरोधात बोलतात रेग्युलर पक्षाच्या विरोधात बोलतात त्यात ठोकलं पाहिजे तर ही भूमिका नाही आपल्यामध्ये आता आम्हाला जर आम्ही किती वर्षी ठोकाजोगी करायचं आता सोमवार साहेब चप्पलच्या पुढे गेलोय तरी पण ठोकायला पाहिजे कसं व्हायचंय म्हणजे ज्या अर्थी रेग्युलर पक्षाच्या विरोधात बोलतात आता झोपडपट्टी परिस्थिती कोणाला घ्यायची इलेक्शन मध्ये आपण काय केलं काय कमवलं आणि काय गमवलं सांगेल पाहिजे आता चर्चा काय झाली मलाही माहिती नाही जिल्हा कसे म्हणून मी आकार होतो मला काय माहिती नाही माझ्या जिल्ह्यामध्ये किती दिवस सोडल्या आणि कुणी किती काय काय केलं कुठल्या कार्यकर्त्याची काय कमिटमेंट होती याबद्दल मी जिल्हा अध्यक्ष म्हणून काहीच माहिती नव्हतं ही वातावरण का झाली तर आपण विरोधी पक्षाचे कार्यकर्ते एक संघटित नसल्यामुळं जिथे इलेक्शन आले की आपण पैसे बघतो कार्यकर्ते जबाबदार आहे नेते लोक जबाबदार असतीलच पण कार्यकर्ते पण तेवढं जबाबदार आहे की इलेक्शन मध्ये आपण काय केलं आणि आता इलेक्शन मध्ये आपण संपली काय घेतली का आपण शिक्षण मिटिंग का शिक्षण मिटिंग काय घेतली नाही काय घडलं होतं विचारणं मला माहिती आहे जे जिल्हा अध्यक्ष मला विचारून कुठे दिलेले नाहीये काही जे दिले आहेत त्यांनी आपण प्रामाणिकपणे काम करत राहिलो आणि नंतर सांगितल्यानंतर तो मला नंतर जिल्हा अध्यक्ष आठवत झाली काय चिंतन करावं काय झोपडपट्टीचं प्रश्न काम करावं कमी बिल्डिंग मध्ये राहता पण धारावीच्या झोपडपट्टी गलिच्छ वस्ती झोपडपट्टीमध्ये राहतो सर्वात गलिच्छ वस्ती झोपडपट्टीमध्ये धारावीमध्ये राहतो हा प्रश्न कुठे आहे आज धारावीमध्ये आपण 2 ते 3 तिकीट दुसऱ्या पक्षाकडे घेतो त्याच्यावर आरपीआयच्या उमेदवाराच्या आरपीआयच्या उमेदवाराच्या विरोधात मित्र पक्ष तिकीट भरतो त्याची बिबम लावतो धारावीमध्ये परिस्थिती आहे कमळमध्ये परिस्थिती आहे मानपूरमध्ये परिस्थिती आहे पुण्यामध्ये परिस्थिती आहे सर्व
विभागामध्ये हीच परिस्थिती आहे. आपण पुढे चिंतन करायचं. काय मीटिंग लागली नाही, चिंतनची मीटिंग लागली पाहिजे होती. कार्यकर्ते दुःख आहे. झोपडपट्टी परिषदमध्ये आपण काय मुद्दे मांडणार, आता धोरण साहेब मातेकर साहेब सुमंतरावजी सांगतील. मी काय एवढा विद्वान नाही, मी जमिनीचा धाराचा एक छोटासा कार्यकर्ता आहे, मी काम करणारा कार्यकर्ता आहे. तर ह्या बाबतीत जर कार्यकर्त्याला विश्वास घ्यायचा असेल तर त्या कार्यकर्त्याची जाण लागली पाहिजे, त्या कार्यकर्त्याला काय आपण दिलं पाहिजे. आठवले साहेब आल्यानंतर 35 दिवस असतो, आठवले साहेब गेले 10 दिवस 35 शांत असतो. मी बोलायला मला काय वाटत नाही, कारण मी आज पाहिलं ते व्हॉट्सअपवर हे जे विरोधात बोलतात. मी मागे आंबेडकर भवनच्या एका प्रकरणामध्ये एका व्हॉट्सअप ग्रुपच्या प्रमुखाला विचारलं होतं, आरामगोर बोलू तू हे काम केलं, तू आढळरावाच्या विरोधात काय बोलतो. त्यावेळी त्यांनी मला व्हॉट्सअपमध्ये कट केलं. मी त्याला बोललो तुला माणगावमध्ये गव्हर्नमेंटमध्ये मागे बोललो, हे का बोललो, काय आम्हाला ते काम करायचं आहे का. पण पक्षाच्या नेत्याच्या विरोधात त्याची लायकी नाही ते बोलतात. आणि आता काय ऐकायचं ते नाटक चालू आहे. आठवड्याच्या राजीनामा देईल. परिस्थिती आहे की आज रिपब्लिकन पक्षाला खरी विचाराची आवश्यकता आहे. आता विचारांची मीटिंग लावली पाहिजे आणि कार्यकर्त्याचं परिस्थिती जे शिबिर घ्यायला पाहिजे. त्याशिवाय झोपडपट्टी परिषद होईल. मागे आपण धर्मगुरूचा कार्यक्रम घेतला, तर तुम्ही आठवत होतात. मी आपला तो स्वागताचा जो होता एरपळामध्ये गाडच्या पाठीवर वाचून होतं, तर मी धावत होतो. काय झालं, आपण तो पहिला कार्यक्रम कॅन्सल झाला. आमच्याच गावामध्ये महाडमध्ये ब्रिज पडला. दुसरा कार्यक्रम घेतला, पण किती हाल अपेक्षा होतात. कारण एवढा कार्यक्रम करत असताना आम्ही बॅनर लावायचे असतात, झेंडे लावायचे असतात, काय करायचं. हा मोठा गड बांधणार आहे. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत. तर आता काय पक्षाचा आदेश आहे त्यामध्ये काम करायचं. धारावीच्या पण पेट्रोलमध्ये धारावीमध्ये 5 सेक्टर आहेत. 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर 5 नंबर 5 नंबर सेक्टरचं काम चालू झालं. आता 1 नंबर बाकी आहे, 2 नंबर बाकी आहे, 3 नंबर बाकी आहे. सरकार घाबरत आहे कुणी प्रमाणे धारावीमध्ये. कारण जे ऑडिट निघतंय जे सर्वे करतात ते टेंडर काढतात, पण टेंडर भरायला कोण येत नाही. याचं कारण काय, तर माळ्यावरच्या लोकांना पण पाहिजे. कुटुंबाचं आहे माळ्यावरच्या लोकांना पाहिजे, डबल घर पाहिजे. आणि आज 350 फुटाचं घर देणार सांगितलं. मग आता प्रश्न असा आहे, रमाबाईचा आहे, धारावीचा आहे, परत सिद्धार्थ कॉलेजचा पण प्रश्न तसाच आहे. समोर सिद्धार्थ कॉलेजचा प्रश्न तसा आहे. 12 सोसायटी राहिलेली आहे. धारावीचा विकास होईल, गव्हर्नमेंट करेल नाही तर नाही करेल, पण धारावी बाबतीत आपण विचार केला पाहिजे आणि काहीतरी केलं पाहिजे. धारावी बचावांवर राजू कोल्हे मातेकर साहेब मागे मिटिंग लागले होते, तो 1 मिटिंगला, तर आपण त्यावर विचार केला. तर ह्या सर्व गोष्टीमध्ये विचार करत असताना आपण हाही विचार केला पाहिजे की आज नेसकोचा जे हॉल आहे, मला बीजेपी शिवसेना भरते. आता जननांकडे कसे आहेत, त्यांनी एखादा कोणाला फोन मारला की त्याचं बरोबर बिल भरतं. तर आपण काय ते फोनची व्यवस्था करा, बिल होईल तुमचं तिकडे पार. एखाद्या कार्यकर्त्याला जर लागणार कामा तो असा करणार जाईल. कारण माझे इथे कार्यक्रम माझ्यानुसार मी घेऊन ठेवलेले आहेत. आता असा करायला लागतो की नंतर कोणी विचारत नाही, कार्यक्रम झाला की हो ओके. पण विरोधी पक्षाचे नेते रामदासजी आठवले दिलेला आदेश जे आम्ही पाळणारे कार्यकर्ते आहोत, तर त्या कुठं कार्यक्रम झोपडपट्टीचा परिषद आज सदागड डवरमध्ये किती लोक कार्यकर्ते आमचे आहेत, बरोबर सर. अभ्यास करा तिकडे एका तालुक्यामध्ये 3-4 गट आहेत. मी दिला का ते मीच सांगतोय काय आहे ते. 4 जण तिकडे, 10 जण इकडे, 5 जण इकडे, 15 मी दिला आता तिथे. मी ह्याला पण सांगतो शास्त्रा, त्याला पण सांगतो शास्त्रा, त्याला पण सांगतो शास्त्रा. आता काय त्या दरवाजा डायरेक्ट पुढला आहे आपल्या ड्रायव्हरचा. त्या दरवाजामध्ये येतं ते बोलतो, काय पण बोलतो. पक्षाच्या कार्यकर्ता असो त्याचं नसो, पण पक्षाच्या कार्यकर्त्या व्यतिरिक्त इतर लोकांना जास्त प्राधान्य आपल्या पक्षामध्ये आहे. काय गोड बघायला कोणता काढू गोड बघायला आहे तो मला कधी कधी कळत नाही. मी काय मताला अजिबात घाबरत नाही. माझे कसं आहे ते तुम्हाला माहिती आहे. आणि मी बोलतो काम करतोय तो पदाला मी अजिबात घाबरत नाही. कारण पद आज मला माहिती, पद आज नाही उद्या नाही. बरं आपोआप त्या
त्याच्या पदावर काम देऊ. पण जी पद्धत आहे त्या सदागड डाऊनमध्ये आपण कार्यक्रम घेणार आहोत. सदागड डाऊन काय, पाऊस जर पडला त्याला काय करायला पाहिजे, त्याची पर्यायी व्यवस्था काय. आता कोरोनाच्या जेथे आमच्या तेच सांगतील. मी त्यांचा एक आदेश देणार आणि काम करणार. ते रंग त्याला चांगले आहे, 2-4 हजार माणसं चांगली बसतात आणि ते विचार करा. माझा काय नाही, तुम्ही कुठे कार्यक्रम घेतला, माझा ते आहे, मला काम करायचं ते मी करणारच आहे. आणि मला वाटतं त्या पद्धतीने पाऊस जर पडला तर सदागड वाहून जाईल. कारण मी एक जिल्हा अधिकाऱ्यानंतर सदागड डाऊन भरलं होतं, त्याचं पुरी भरलं नव्हतं. पहिला जिल्हा अधिकारी झालो होतो आणि त्यावेळी आपण कार्यक्रम केला होता. दादा गायकवाड नगरीचा त्या सभागृहाचं नाव दिलं होतं. म्हणजे काम करणारा कार्यकर्ता आहे, तुम्ही कुठल्याही घ्या. पण पाऊस असल्यामुळं हॉलमध्ये कार्यक्रम घेतला तर चांगला आहे. तर हे खरे आपलं म्हणणं आहे, तर आपण याचा विचार करावा. जय हिंद, जय भारत.